घटना आहे वैष्णवीची। पुणे शहाणपण, शिक्षण आणि संस्कृतीचं शहर असं म्हटलं जातं। आणि या शहरात कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना दोन तरुणांच्या नजरा भिडल्या, शशांक आणि वैष्णवी। पहिल्या भेटीत जे बंध निर्माण झाले ते पुढे हळूहळू प्रेमामध्ये बदलले गेले। शशांक हगवणे एका राजकीय कुटुंबामधील मुलगा, वडील राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते। वैष्णवी अनिल कसपटे एक श्रीमंत पण साधी आणि सुशिक्षित मुलगी। तिच्या घरच्यांना तिचा खूप अभिमान होता, परंतु जेव्हा तिने आपल्या घरी प्रेमाचं गुपित उघडलं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला तीव्र विरोध केला। आपण त्यांच्या तोडीचे नाही असं कारण देखील दिलं गेलं। पण प्रेम कुठल्या तोडीच्या गणनेनं थांबतं का? वैष्णवी आपल्या मतावरती ठाम राहिली। लग्न करायचं तर शशांकशीच। काही महिने संघर्ष केला, मनस्ताप आणि धक्कामुक्की पुन्हा सुरू राहिली। शेवटी दोन्ही कुटुंबांनीही हार मानली आणि साखरपुडा ठरला। पण मग सुरू झाला संसारासाठी अपेक्षांचा हिशोब। शशांकच्या घरच्यांनी अनेक मागण्या मांडायला सुरुवात केली। 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी आणि धूमधडाक्यामध्ये लग्न। अनिल कसपटे यांनी 100 वेळा विचार केला, पण वैष्णवीच्या आनंदासाठी सर्व काही भार त्यांनी उचलला। शेवटी 28 एप्रिल 2023 सुसगावच्या मंडपामध्ये थाटामाटात लग्न पार पडलं। वैष्णवीला वाटलं आता माझं स्वप्न साकार झाले, पण स्वप्न खऱ्या आयुष्यात इतक्या लवकर तुटतात हे तिला माहीतच नव्हतं। सासरी गेल्यावरती सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले, पण नंतर वागणुकीमध्ये बदल जाणवायला लागला। आता तिला टोमणे, अबोला आणि सततच्या मागण्या याचा सामना करावा लागला। विशेषतः नणंद सतत कान भरायची। सासूबाईंचं वागणंही थोडं थोडं करून आता कठोर होत गेलं। तुझा नवरा तुला पुरेसं प्रेम देत नाही हे शब्द वैष्णवीने तिच्या आईला फोनवरती सांगितलं होतं, पण तिच्या वडिलांनी पुन्हा तिला समजावलं, लग्न म्हणजे संघर्ष आणि तडजोड करावीच लागते। त्यानंतर सुरू झालं संशयाचं विष। वैष्णवी गरोदर राहिली, पण शशांकने म्हटलं, हे बाळ माझं नाही। ही फक्त अविश्वासाची मर्यादा नव्हती, ती माणुसकीच्या नावाखाली घसरणारी एक रेषा होती। एक दिवस वैष्णवी विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न देखील करते। तिचं बाळ पोटात असताना ती इतकी तुटली होती, हॉस्पिटलमध्ये तिला वाचवलं गेलं, पण तिथून घरी आल्यानंतर सासरच्या लोकांनी तिला परत तिच्या माहेरी पाठवून दिलं। आणि पुन्हा तिच्या आईवडिलांनी तिला सावरलं आणि समजावलं, बाळ झालं की सगळं काही ठीक होईल असं सांगितलं। आणि बिचारी वैष्णवी तिच्या आईवडिलांच्या अपेक्षांचा पुरा करण्यासाठी परत सासरी गेली। 9 महिन्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला। काही काळ सुखाचे भासत होते, पण पुन्हा जुनं चक्र, संशय, टोमणे आणि पैशांची मागणी। एक दिवस तर शशांक म्हणाला, माझ्या वडिलांना 2 कोटी रुपये लागत आहेत प्लॉट घेण्यासाठी। अनिल कसपटे यांनी यासाठी नकार दिला आणि तो क्षण वैष्णवीसाठी पुन्हा एकदा अंधार घेऊन आला। अखेर 16 मे 2025 या दिवशी घराच्या दरवाजामागे एक शांतता होती आणि त्या शांततेच्या मागे होती एक वेदना। दार उघडलं गेलं। वैष्णवी बेशुद्ध होती। तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी सांगितलं ती आता गेली आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं, तिच्या गळ्याला फास, शरीरावरती जखमा आणि डोक्याला गंभीर इजा होती। तिच्या वडिलांनी स्पष्ट शब्दात आरोप केला, ही आत्महत्या नाही, माझ्या मुलीचा खून झाला आहे। त्यानंतर शशांक, त्याची आई लता आणि नणंद करिश्मा हे सगळे अटकेत गेले, पण राजेंद्र हगवणे आणखीनही फरार होते। आणि वैष्णवींचं 9 महिन्यांचं बाळ त्यांच्या घरात नाही, तर ते कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीकडे दिलं गेलं होतं। आजही कसपटे कुटुंब न्यायासाठी झगडत आहे। त्यांच्या मुलीचा संसार नाही, पण न्याय तरी मिळायला हवा अशी प्रार्थना आहे त्यांची। चला तर मग प्रेक्षकांनो, ही घटना तुम्हाला कथेच्या स्वरूपामध्ये कशी वाटली हे मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। आणि वैष्णवीच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना देखील नक्कीच करा। त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा.